नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास 11 मे भागामध्ये जैन सगळ्या मुलांमध्ये येतो आणि म्हणतो, तुम्हाला जर मॅड दिसला तर माझ्याकडे पाठवा, नाही म्हणजे मला त्याला एकदा भेटायचंच आहे. आता सगळेच शॉक होऊन बघत असतात. भावना आणि सिद्धू बाहेर येतात. सिद्धू म्हणतो, भावना मॅडम, तुम्हाला संतोष दादाने असं नको होतं बोलायला, नाही म्हणजे जे काही झालं त्यात तुमची काय चूक आहे. मला एक कळत नाही, ते बोलत असताना तुम्ही त्यांना उत्तर का देत नाही. भावना म्हणते, माझ्या बाबतीत जे घडलं ना त्यात काही न बोलणंच बरं. आणि संतोष दादाचा स्वभाव तर सगळ्यांनाच माहिती आहे. तो कधी पण आणि काही पण बोलतो. काय बोलावं काय नाही याचं त्याला भानच नसतं. आता काही बोलायला गेलं तर जास्त विषय वाढतो, म्हणून मी शांत बसते. आणि त्याचं तरी काय चुकलं म्हणा, माझ्यावर परिस्थितीच ती आहे. सिद्धू मनात म्हणतो, भावना मॅडमला हे सगळं माझ्यामुळे सहन करावं लागतं. काहीतरी करावंच लागणार. मी कुणाशी बोलू? पप्पांशी बोलतो. तो निघतो. भावना म्हणते, जपून जा. कॉलेजमध्ये जान्हवी खूप आनंदात असते. स्टुडंटचं भरभरून कौतुक चालू असतं. सर पुन्हा एकदा सगळ्या आठवणी जागी करतात आणि म्हणतात, आज आपण कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे जयंत ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन डायरेक्टर मिस्टर जयंत कानिटकर यांना. आता टाळ्यांचा कडकडाट होतो, पण जान्हवीचा चेहरा पडतो. जयंत येतो आणि सगळीकडे नजर टाकतो. जान्हवीकडे बघत म्हणतो, नमस्कार. टेबलवरचा पेपर बघत म्हणतो, आता मी जास्त वेळ नाही घेणार. यामध्ये आहे कॉलेजमध्ये आलेले पहिले 3 क्रमांक. तो आता तिसऱ्या दुसऱ्या मुलाला बक्षीस देतो आणि म्हणतो, कॉलेजमध्ये पहिला क्रमांक पटकावला मिसेस जान्हवी जयंत कानिटकर यांनी. आता जानूला खूप आनंद होतो. ती वर जाते, पण जयंतकडे बघून पुन्हा तिचा चेहरा पडतो. ते जान्हवीचं मेडल द्यायला लागतात, पण जयंत थांबवतो आणि दुसऱ्याला खुणवतो. तो आता दहीसाखर घेऊन येतो. जान्हवीला आठवतं तिने दहीसाखर घरी ढकललेलं, पण इथे मात्र तिला गुपचूप खावं लागतं. तो अगदी प्रेमाने तिच्या गळ्यामध्ये मेडल घालतो आणि बघतो आणि म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन जान्हवी. सॉरी ना. आता जान्हवी तिथून निघते आणि क्लासमध्ये जाते आणि हसत म्हणते, माझा बेंच, मी इथेच बसत होते. तेवढेच जयंत येतो आणि म्हणतो, जान्हवी. तो तिच्या शेजारी बसतो. ती उठून बाजूला जाते. तो सॉरी ना जान्हवी, माफ कर ना. आता तो तिच्या गायवाया करायला लागतो. ती म्हणते, ठीक आहे, परत असं नाही करणार ना. तो कधीच नाही. ती म्हणते, जयंत बघ ना, ती माझी बेंच होती आणि आम्ही सगळेजणं जोड्या जोड्या बसायचो. तो हो का, तुझ्या शेजारी कोण बसायचं? जान्हवी दचकते आणि म्हणते, माझ्या शेजारी ग्रुपमधलं कुणी पण बसायचं. पण खरं सांगू का जयंत, माझं नेहमी लक्ष बोर्डकडं आणि सर शिकवतात त्याच्याकडं असायचं. त्यामुळे माझ्या शेजारी कोण बसायचं मी फारसं लक्ष नव्हते देत. हे ऐकल्यानंतर जयंतला खूप बरं वाटतं. ती जयंत, हे बघ, हा चार्ट मी बनवला होता. जयंत म्हणतो, वाव, सुंदर. ती जयंत, पण आता नवीन मुलं येणार आणि काढून टाकणार. तर जानू, आपण एक काम करूया, हा घरी घेऊन जाऊया, चालेल? ती हो चालेल ना. ते आता काढत असतात. तेवढेच जानूचा मित्र येतो आणि म्हणतो, हाय जानू, तू इथे? पण जयंत त्याला ओळखत असल्यामुळे फार काय प्रॉब्लेम होत नाही. तो जानू, तुला आठवतं ह्या बेंचवर आपले जोड्या जोड्यांची नावं टाकली होते? आता जान्हवी घाबरते आणि जयंतचा चेहरा पडतो. तो त्याच्याकडे जातो आणि हळूच म्हणतो, जानूबरोबर कुणाचं नाव टाकलं? जानूची आणि कुणाची जोडी होती? आता तो पण घाबरतो. तो नाही म्हणजे सगळ्या ग्रुपचं नाव होतं, त्यामध्ये जान्हवीचं पण होतं. हे बघा ना, इथे दिसतच नाही आहे. जान्हवी, मी निघतो. तो गेल्यानंतर जयंत त्या बेंचवर नाव शोधायला लागतो, पण त्याला काय सापडत नाही. जान्हवी घाबरून म्हणते, जयंत चल ना, तुला अजून रूम दाखवते. तरी तो बेंच बघत असतो. ती चल ना जयंत. जयंत जानूला ऑफिसमध्ये घेऊन जातो आणि प्रिन्सिपलला म्हणतो की मला कॉलेजसाठी काहीतरी करायचं. ते म्हणतात, काय इच्छा आहे तुमची? जयंत म्हणतो, बेंच खूप जुन्या झाल्या, आपण सगळ्याच बदलून टाकूया. त्यासाठी मी तुम्हाला एक चेक देतो. मॅडमला आता खूप आनंद होतो. ते म्हणतात, जान्हवी, तू खूप नशीबवान या. जयंत कानिटकरसारखे मिस्टर तुला मिळाले. जानू स्माईल करते आणि मान हलवते. सिद्धू घरी जातो आणि म्हणतो, पप्पा, मला बोलायचं आहे तुमच्याशी. ते म्हणतात, सिद्धिराज बोल ना. तो माझं पूर्वीवर नाही, दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. ते म्हणतात, काय? आणि सटासट कानाखाली देतात. आता सिद्धू खाली कोसळतो.
तेवढ्यात रेणुका आणि निलंबरी पळत येतात. सिद्धूला पकडणार तेच संपतराव म्हणतात, बाजूला व्हा. सांगितलं ना एकदा, बाजूला व्हायचं. जातो आणि सिद्धूला पायानेच तुडवतो आणि म्हणतो, बोल काय म्हणलास? सिद्धू म्हणतो, माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. तो आता त्याला खूप मारतो आणि पुन्हा विचारतो, पण सिद्धू मात्र पुन्हा तेच बोलतो. रेणुका बेडरूममध्ये घेऊन जाते, त्याला औषध लावत असते आणि म्हणते, सिद्धू कोण आहे ती मुलगी? तू आधी का नाही सांगितलं? तो ताई माझी साथ दे ना, ती नक्कीच देईल, पण ती मुलगी कोण आहे आधी कळायला पाहिजे. पण सिद्धू काय नाव सांगत नाही. ती सिद्धू माझ्या 3 अपेक्षा आहे. पहिली, मुलगी सुंदर पाहिजे. दुसरी, मुलगी तुझ्यापेक्षा किमान 5 वर्षांनी लहान पाहिजे. आणि तिसरी, मुलगी भरपूर शिकलेली पाहिजे. ह्या 3 जर गोष्टी तिच्यात असतील तर माझ्याशी बोल, नाहीतर विसरून जा. ती पण निघून जाते. सिद्धूला काय करावं तेच कळत नाही. इकडे लक्ष्मी घरी जायला लागते. तेवढ्यात खानावळीचे मालक म्हणतात, तुम्हाला थांबावं लागेल. अचानक रसपुरीची ऑर्डर आली. लक्ष्मी म्हणते, माझ्यासाठी घरी कार्यक्रम ठेवला आहे. पण ते मात्र लक्ष्मीला चांगलं सुनावतात आणि तिला थांबावं लागतं. घरी लक्ष्मीचे सगळेजण वाट बघत असतात. ती आता धावत पळत येते आणि म्हणते, सॉरी सॉरी. जैन जानूचे डोळे झाकतो आणि म्हणतो, तुझ्यासाठी सरप्राईज. डोळे उघडतो, समोर मॅगी असते. ती वाव जयंत, मॅगी बघून कॉलेजची आठवण आली. तुमचं झालं परत कॉलेज. ती सॉरी सॉरी. तसं नाही गं, तुला कॉलेजची आठवण येण्यासाठी मी हे सगळं केलं. आता दोघं मिळून छान मॅगी बनवतात. जानून ते जयंत, चल ना पटकन, मला खूप आवडते मॅगी. ती आता मॅगी खात असताना सुरसुरू करून खाते. याचं जयंतला खूप कसं तरी वाटतं. जानून ते जयंत, सॉरी, मला माहिती आहे तुला आवाज केलेला नाही आवडत, पण अरे मॅगी अशीच खायची असते, सुर्रू करून. मी जेव्हा हॉस्टेलवर जायची ना, आम्ही अशीच मॅगी खायचो. जयंत म्हणतो, तू हॉस्टेलवर काय जायची? तुझी कुठली मैत्रीण होती? जानू पुन्हा दचकते आणि म्हणते, अरे खूप साऱ्या होत्या. बरं जयंत, तू खा ना, असं सुर्रू करून. जयंत म्हणतो, नाही नाही मला नाही आवडत. पण जानू काय ऐकत नाही आणि त्याला भरवते आणि म्हणते, कर कर कर, सुरू आवाज कर. जयंत खायचा प्रयत्न करतो, पण त्याला काही जमत नाही. आता जानू खळखळून हसते. सिंचना अंगणामध्ये अंगत पंगत करते. भावना म्हणते, जानूला अशी अंगत पंगत खूप आवडायची ना? सिंचना म्हणते, अजिबात काळजी करायची नाही. जानू आली की पुन्हा एकदा करूया. पण मी सगळ्यांसाठी आज एक सरप्राईज ठेवलं. आज मी बाहेरून जेवण मागून घरातल्या महिलांना सुट्टी दिली. विनाला जानूचं खूप कौतुक वाटतं. ती म्हणते, थँक्यू. सिंचना म्हणते, टॅन टॅन, आणि डब्यावरचा कपडा उठवते. तो डबा बघून लक्ष्मी हादरते आणि तिला आठवतं ती रसपुरी तिनेच बनवलेली असते आणि तिच्याच खानवळीचा डबा असतो. ती मनात म्हणते, सिंचनाला कळलं असेल का मी खानवळीत काम करते? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.